म्हणजे वेगळ्या थोडंसं मी स्पष्टच तुम्हाला विचारेल, की अलीकडच्या काळामध्ये विषयामध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएशन्स आता दिसणं जरा बंद झाले आहेत किंवा कलाकारावर जे बंधनं, निर्बंध येत आहेत किंवा हस्तक्षेप डायरेक्ट ज्याला आपण म्हणू सेन्सॉर तर आहेच, पण सरकारी हस्तक्षेप असणं किंवा हे नको ते नको हे जे काही येत चाललंय, की प्रोसेसमधून तुम्हीही जाता आम्ही जातो, की लिहिणाऱ्याला दिग्दर्शक सांगतोय किंवा कलाकार सांगतोय की मला हे नकोय, मला हे असं एक होत चाललंय का सध्या, की मला जो विषय पाहिजे तो मी नाही मांडू शकत का? अशी एक भीती आहे का? हे बघा, आता ह्या मुद्द्यावरती बोलत असताना ना आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. हा. मुळात ही सेन्सॉरशिप आली कुठून? तर ही ब्रिटिशांच्या काळातून आली जन्माला. बरोबर. पूर्वीच्या काळी भजन, कीर्तन, नमन, खेळे, दशावतार या सगळ्या गोष्टी होत होत्या. ब्रिटिशांना ते काही कळायचं नाही की हे सादर काय होते, काहीतरी होतंय, पण त्याच्यातनं प्रबोधन होत होतं. स्वातंत्र्य चळवळी करता त्याचा हातभार लागत होता. मग त्यांना हळूहळू कळायला लागला आपल्यातलेच, आणि भाऊबंदकीचा तर शाप आपल्याला पूर्वीपासूनच आहे, त्याच्यामुळे आपल्यातलेच कोणतरी फुटले. त्यांनी सांगितलं की हे सरकारच्या विरोधात काहीतरी प्रचार तंत्र हे लोक अवलंबतायत ह्या त्यांच्या कथनामधून. तिथे ती सेन्सॉरशिप जन्माला आली. आणि पहिलं सेन्सॉरला अडवलेलं नाटक हे महात्मा गांधीजींच्या विचारांचं आणि अशा आशयाचं ते सगळं होतं. तिथे ती पहिली अडवणूक झाली. म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळात हा सगळा घाट घातला गेला आणि सेन्सॉरशिप ही ब्रिटिशांनी आपल्यावरती लादली. आता याच्या आणखीन खोलात गेल्यानंतर ज्यावेळेला मी पूर्ण भारतभर फिरत असतो त्यावेळेला माझ्या ही गोष्ट लक्षात येते की सेन्सॉर किंवा रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ हे फक्त महाराष्ट्रातच अस्तित्वात आहे. इतर राज्यांमध्ये सेन्सॉर नाहीये. नाटकासाठी सेन्सॉर नाहीये. ओके. मग हे का? कारण ज्यावेळेला मी कर्नाटकामध्ये जातोय नाटक सादर करायला, तिथे मला कुठल्याही प्रकारचं सेन्सॉर सर्टिफिकेट मागितलं जात नाही. बरोबर. मग हे इथेच का? त्याचं मला असं वाटतं की महाराष्ट्र हा पूर्वीपासून फारच पुरोगामी विचारांचा आहे. तसंच पश्चिम बंगाल सुद्धा पुरोगामी विचारांचा आहे. म्हणजे बरीच वर्ष तिथं डाव्यांची सत्ता होती आणि ते एकूण सगळं. तसंच आणखीन खाली गेलास तर केरळ सुद्धा त्या विचारांचा सगळं आहे. किंवा म्हणजे डाव्या विचारांचं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की तिथे साहित्य खूप चांगल्या पद्धतीनं फ्लरिश झालं. लोक म्हणजे तिथे टागोर होते, बंकिमचंद्र चटर्जी होते, अनेक नावं आपल्याला घेता येतील. महाराष्ट्रात सुद्धा साहित्यिकांची खूप मोठी परंपरा आहे. बरोबर. म्हणजे माझं म्हणणं मांडण्याकरता मला काहीतरी इथे माझी विवेक बुद्धी मला सांगतेय आणि ते मी कागदावरती उतरवतो. मग ब्रिटिश सरकार इतकं भित्र होतं की बापरे, यांनी लिहिलंय का, मग यांनी लिहिलेलं हे जर सादर झालं तर याच्याने माझं सगळं डळमळीत होईल अस्तित्व, ही भीती त्यांना वाटायला लागली. आणि ह्या भीतीपोटी त्यांनी ती सेन्सॉरशिप आणली आणि ती पुढे कॅरी फॉरवर्ड झाली. त्याचा आपण सारासार विचार हे योग्य आहे की हे अयोग्य आहे याच्याकरता केला नाही. आणि मग प्रत्येक वेळची जी सरकार आहेत त्यांनी त्यांच्या सोयीनं ती सेन्सॉरशिप वापरली. असा सगळा हा आदबट्ट्याचा व्यवहार. तुम्ही एवढं सांगितलं म्हणून थोडंसं आणखी मागे जर गेलो आपण तर अगदी महात्मा फुलेंच्या काळात सुद्धा ही सेन्सॉरशिप वेगळ्या अर्थाने होतीच. व्याकरण दृष्ट्या ते करेक्ट नाहीयेत, तर ती आपल्याकडे आहेच आहे असं आपल्याला. व्याकरणाचं जर बोलायला गेलास ना तर प्रमाण भाषा. आणि आता तुम्हालाही त्या अडचणी येतात का? 100%. 100% मला त्या अडचणी येतात, त्या कुणालाही येतात. म्हणजे अगदी तुकाराम महाराजांपासून ते तर सेन्सॉरशिप होतच आलेलीच आहे. आता मुळात मी ह्या मताचा आहे की सेन्सॉर नसेल तरी मला चालण्याजोगं, ते असलंच पाहिजे असं नाही. मग याचा अर्थ असा होत नाहीये की सेन्सॉर नाहीये तर मी वाटेल ते सादर करावं. हे बघ, तुलाही तुझी सत्सद विवेक बुद्धी सांगत असते की हे लोकांनी पाहावं किंवा हे लोकांनी पाहू नये, किंवा हे जे मी काही मांडू पाहतोय हे फारच अश्लील आहे किंवा हे श्लील आहे. एवढं तर आपल्याला कळतं. आपला विवेक आपल्याला सांगत असतो ना की हे योग्य आहे किंवा हे अयोग्य आहे. ज्याचं त्याला कळतं की आज तुझ्या लहान लेकराच्या हातात पण मोबाईल आलाय, तो त्याच्यात पॉर्न बघतोय की काही नॅशनल जिओग्राफिकचे काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघतोय, ज्याचं त्याला आपल्याला बरोबर कळत असतं. त्याच्यामुळे म्हणजे पालेकरांनी पण हा मुद्दा खूप छान पद्धतीने उचलून धरला होता की सेन्सॉरशिप त्यांना मान्य नाहीये नाटकासाठी. अमोल पालेकरांचं हे स्पष्ट म्हणणं होतं की नकोय आम्हाला सेन्सॉरशिप. म्हणजे त्यांची विधानच अशी आहेत सेन्सॉरच्या
बद्दल बोलत असताना की मी मान्य करत नाहीये, मला नकोय तुमची, मी झुगारून लावतो तुमची सेन्सॉरशिप. हे आहे. विजय तेंडुलकरांना सखाराम बाइंडरच्या वेळेला केवढा त्रास भोगायला लागला होता. तसंच मी ज्या वेळेला होतो सेन्सॉरवरती त्यावेळेला राजा शिरगुप्पे नावाचे गडहिंग्लज तालुक्यातले ज्यांचं आत्ताच दुर्दैवानं त्यांचं निधन झालं, त्यांनी तुकाराम महाराजांवरती एक उत्तम नाटक लिहिलं आणि ते नाटक सेन्सॉरच्या कात्रीमध्ये कुठेतरी अडकलं आणि मी त्यावेळेला सदस्य होतो. आता मीच केलेलं विधान मी पुन्हा कंडेम करतोय, म्हणजे त्याच्यावरती मीच पुन्हा असं होईल की किती विरोधाभासी स्टेटमेंट हा करतोय की सेन्सॉर मानत नाही आणि हा सेन्सॉरचा सदस्य म्हणून तिथे काम करतो. मला फक्त हे की म्हणजे तुम्ही सांगू शकत असाल तर की सेन्सॉरची काय प्रोसेस, म्हणजे स्क्रिप्ट येणं, वाचणं, किती लोक त्याला बघतात, काय नेमकं तिथे कसं असतं की खूप मोठी ती कमिटी असते. एक ह्या क्षेत्रातला एक तज्ञ माणूस असतो की जो सेन्सॉरच्या अध्यक्ष पदावरती म्हणजे त्या कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदावरती बसलेला असतो आणि एक सचिव असतात जे स्टेट गव्हर्नमेंटकडनं महाराष्ट्र शासनाकडनं त्यांची नियुक्ती झालेली असते. म्हणजे ह्या क्षेत्रातली एक व्यक्ती अशा करता, कारण त्याच्यातले जे खाचखळगे आहेत ते खाचखळगे त्या व्यक्तीला माहित असतात. किती लोक वाचतात? म्हणजे मी वाचायचो, मला आवडायचं वाचायला, मी वाचायचो, पण मी कधी कुणाला आडकाठी केली नाही माझ्या याच्यामध्ये. मी कुठेही शब्दात पकडलं नाही, कुठेही विचारात पकडलं नाही, कुठेही याच्यामध्ये मी आलो नाही. आणि तसंच राजा शिरगुप्पेंचं नाटक माझ्याकडे आलं होतं आणि ते मला आवडलं होतं आणि त्याच्यामध्ये वावगं काहीच नव्हतं, कारण ते तुकाराम महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनांचं कथन होतं त्याच्यामध्ये, असं आपण म्हणूया. आणि थोडीशी त्यांनी लिबर्टी घेतलेली होती, त्यांनी एक त्यांचं स्वातंत्र्य घेतलं होतं लेखक म्हणून आणि ते मांडू पाहत होते. पण माझ्या बरोबरीचे जे काही आणखीन कोणी ती परिनिरीक्षण मंडळातले सदस्य होते त्यांचे काही मुद्द्यांवरती आक्षेप होते, तर म्हणून ती अडवणूक केली गेली होती आणि ती अडवणूक झाल्यामुळे त्यांना ते नाटक सादर करता येत नव्हतं. पण माझं असं ठाम मत होतं आणि माझ्यावर विजय चोरमारे पण होते, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचंही म्हणणं होतं की याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाहीये, यांना आपण रीतसर परवानगी देऊया आणि याचे प्रयोग सादर झाले पाहिजे. वय वर्ष 70-80च्या आसपास शिरगुप्पे त्यावेळेला होते आणि ते आजऱ्याहून कोल्हापूरला आले आणि त्यांनी त्या आमच्या मीटिंग मध्ये त्यांचं म्हणणं मांडलं. मला ते इतकं वाईट वाटत होतं की ह्या वयात ह्या महाराजांनी जे न्यायालयासमोर जे मांडलं ते पुन्हा इथे करायला लागतं. अजूनही म्हणजे तुकारामाला आजही तो त्रास भोगावा लागतोच, असा सगळा तो प्रकार झाला रे. तर मला फार ते फील झालं की बघा ना, म्हणजे उजव्या विचारसरणीची नाटकं सर्रास होत आहेत, डाव्या विचारसरणीची होत आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचे क्लॅशेस येतात. मान्य करतोय ना आपण की बाबा हे ठीक आहे, हे योग्य आहे, प्रेक्षक ठरवतील ते हे योग्य आहे की अयोग्य आहे. नाही एखाद्याला पटलं तर मी इथून उठून मी निघून पण जाऊ शकतो नाट्यगृहात बाहेर. मला नाही पटलं मी चाललो. टीव्ही आपण तसाही ऑफ करतोच ना, चेंज करतो, दुसऱ्या नाटकाला तो माणूस जाईल. करेक्ट. तर ते होऊ शकलं असतं, पण दुर्दैवानं ते झालं नाही. आणि आता तर राजा शिरगुप्पेही एक्सपायर झाले, ते नाही आहेत आता, त्यांचं निधन झालं. पण ते नाटक आलं पाहिजे ह्या मताचा मी आजही आहे. आता म्हणजे आपण त्याच विषयावर पुढे बोलूया की आता तुम्ही पुन्हा जे सांगताय की हे सेन्सॉरशिप असेल किंवा नाटकं पुढे येण्याची जी, आता ते कदाचित तिथे होते, म्हणजे कोल्हापूरला होते किंवा आजऱ्याला होते, हे परत तेच आहे का खाडीच्या अलीकडचे आणि पलीकडचे? मे बी असू शकतं. तोच माणूस खाडीच्या अलीकडचा असता कदाचित तर ते नाटक 100% तसंही असू शकेल. म्हणजे मी स्पष्टच विचारतो की ही कंपूबाजी जी आहे ही साहित्यात आहेच, हे आम्हाला माहित आहे, नवीन मुलांना हे चांगलं कळतं, दिसतं, आम्ही सजग आहोत. हे नाटकामध्ये आहे, म्हणजे अडवणूक होते. अडवणूक होते असं मी अगदी जाहीर विधान नाही करणार किंवा कंपूबाजी असेलही, पण मला तरी कधी असा त्याचा तसं बघायला गेलं तर काही फटका कधी बसला नाही. पण अशा पद्धतीनं जर ते काम होत असेल तर ते दुर्दैवी आहे, ते होऊ नये असं मला वाटतं. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला तेच सांगणं आहे की अशा पद्धतीचं जर काही होत असेल किंवा ते जे वर्गीकरण पण होत आहे ना, आता माझ्याकडे जर पाहिल्यानंतर तर असं होतं की अरे हा एकांकिका करतो रे, हा प्रायोगिक करतो रे, असं नाही. हा नाटकवालाच आहे आणि मीही तुमच्यातलाच आहे. आता हे खाडीच्या अलीकडे आणि पलीकडे असं म्हणजे त्याचं माझं व्याकरण असं आहे किंवा त्याची माझी व्याख्या ही आहे. मी पुण्यातलाही नाहीये, मी मुंबईतलाही नाहीये, मी मधला आहे.
तसं आहे. कारण पुणा मुंबई ही सांस्कृतिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या खूप मोठी शहरं आहेत आणि तिकडे खूप मोठे ज्ञानी मंडळी राहतात आणि अशा पद्धतीचा एक आपण सगळा समज करून घेतलेला आहे. कारण सांस्कृतिक राजधानी पुणा आहे आपली आणि इकडे ही सगळी आर्थिक राजधानी आहे. मग कल्याण कुठे आहे? मग हे कल्याण फक्त त्याच्यातलं एक रूपक मी वापरतोय, खाडीच्या अलीकडे आणि पलीकडे. त्याच्या पण पुढे जाऊन कल्याणच्या पुढे नाशिक आहे, नाशिकच्या पुढे आणखीन कुठलं तरी वेगळं शहर आहे, मग इकडे आणखीन काहीतरी आहे, कोकणात खाली आणखीन काहीतरी आहे. तर ही जी गटबाजी आपण जी हळूहळू त्याचं सगळं करून ठेवली आहे, ती जर होत असेल तर ती दुर्दैवी आहे आणि ती होऊ नये. नाटकाची मुळात इंडस्ट्रीज एवढीशी आहे रे आपली. सगळेजण एकमेकाला ओळखत असतात, सगळेजण एकमेकांचं जर आदान प्रदान व्यवस्थित झालं तर खूप छान पद्धतीनं एकमेकातला सहाय्य करून आपण हे नाटक आणखीन छान पद्धतीनं पोहोचवू शकतो. या एका समेवर आपण येऊच शकतो ना, ते होत नाही. पण तुम्ही ते म्हणता की नाटकाची इंडस्ट्री छोटी आहे, पण अलीकडेच आता एका म्हणजे मोठ्या कलाकाराने असं स्टेटमेंट दिलंय की खूप नाटकं येत आहेत, जसं मराठी चित्रपट खूप येतात तशी अलीकडे नाटकं पण खूप यायला लागली आहेत. त्यामुळे प्रेक्षकाला कळत नाही की कुठे जायचं. एखादं नाटक चालून जातं, बाकीची नाटकं मागे पडतातच. मग त्यांचं असं म्हणणं होतं की नाटकांची संख्या कमी केली पाहिजे आणि ती केली कशी पाहिजे तर 4-5 लोकांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नाटक करता, मी नाटक करतो, आणखी कोणीतरी, या 5 लोकांनी नाटक करण्यापेक्षा 5 मिळून एक नाटक जर केलं तर तो प्रेक्षक तिथे जास्त मिळेल. नाही, ते कदाचित त्यांचं मत असेल, पण असं काही नॉट नेसेसरी, काही गरजेचं नाहीये की अशाच पद्धतीनं झालं पाहिजे किंवा हे. ते त्यांचं मत आहे, त्यांच्या मताचा पूर्णपणे आदर आहे आपल्याला, पण असं व्हायला नको. त्याचं विकेंद्रीकरण होऊ देत ना, प्रेक्षक ठरवतील ना. त्याचं विकेंद्रीकरण झाल्यानंतर प्रेक्षक ठरवतील की मला हे पाहायचंय, मला हे पाहायचं नाहीये, पण हेही छान आहे, मी हेही बघणार आहे. मुळात आता गंगाधर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण व्यावसायिक नाटकाच्या दृष्टीने बोलूया, प्रायोगिक नाटक सध्याला आपण बाजूला ठेवूया. बरोबर? तुझी फॅमिली आहे, बरोबर? मी साधं उदाहरण देतो, तुम्हाला सगळ्यांना पटेल. तुझी फॅमिली आहे, तुमचा नाटकाकरताचा एक ठराविक बजेट आहे का, हा पहिला प्रश्न आहे का, हा पहिला प्रश्न. तुझ्या फॅमिलीमध्ये 4 माणसं आहेत, नाटकाचं आजचं तिकीट ऑन एन ऍव्हरेज आपण असं गृहीत धरूया 500 रुपये आहे, बरोबर? 500 रुपये आणि 4 माणसं झाले किती? 2000 रुपये. 2000चं महिन्याचं बजेट तुझं आहे का? आणि तू दर महिन्याला नाटक बघायला जाणार आहेस का? तर मग ती चॉईस तरी मला ठेवा ना, की मला काय बघायचंय. आणि जर आपल्याला ती भीती वाटते की अशी खूप नाटकं येतात आणि त्यामुळे प्रेक्षक दुरावणार आहे ह्या सगळ्या ह्याच्यापासून, तो दुरावणार नाही, त्याला उलट जास्त चॉईस मिळेल. मग आपल्याला जर असं वाटतंय तर आपण जे मगाचा मुद्दा मी मांडत होतो की एका समेवर येऊया ना आपण, एका समेवर येऊया. आज जर माझा गडकरीला प्रयोग आहे तर मग मी काहीतरी आणखीन महिन्याभरानंतरच मी इथे प्रयोग लावतो, मी तिथे प्रयोग लावतो, मी हे करतो. असं सगळेजण एका छत्रीखाली येऊन आपण जर काही करू शकलो तर त्या आपल्या नाटकाच्याच बेटरमेंट करतात आणि आपण त्याला व्यवसाय म्हणून स्वीकारलेलं आहे. तर व्यवसायाची गणितं आपल्याला अशा पद्धतीनं मांडावी लागतील. आणि चित्रपटामध्ये आपण ते बघतो ना की जी तारीख पुढे मागे होणं होतं की याचा चित्रपट येतोय म्हणून तो पुढे ढकलतो. हे बघ, आता जवानच्या वेळेला माझ्याच एका मित्राचा टेरिटरी नावाचा सिनेमा आला. आता हा टेरिटरी सिनेमा किती लोकांनी बघितला हे आपल्याला कळलं पाहिजे. आता जर शाहरुखच्या सिनेमाच्या जोडीला मी टेरिटरी सारखा सिनेमा आणतोय तर हा माझा कुठेतरी एक प्रॉब्लेम आहे की नाही, असं नाही होऊ शकत. मी नाही त्याला कॉम्पीट करू शकत. त्याला मिळणारी थिएटर्स ही आहेतच भरपूर, आणि तो आज नाही म्हटलं तरी एक इंटरनॅशनल सुपरस्टार आहे भारतातलाच नाही तर जगभरातला. तर त्याच्यासमोर मी कॉम्पीट नाही करू शकत. तर हे छोटे छोटे मुद्दे आपल्याला थोडेसे लक्षात घ्यावे. म्हणजे टेरिटरीचं मी फक्त एक उदाहरण दिलं, असं कोणाला काही मला कमी लेखण्याचा हे नाही, पण आपल्याला कारण ते मित्र आपली इंडस्ट्रीतले सगळेच आपले मित्र, पण मग तो लॉस होऊ नये किंवा तो हे होऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती काहीतरी काम केलं पाहिजे. आता तोच मुद्दा आपण पुढे नेऊया की नाटक उभा राहतं किंवा आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की कलाकार जेव्हा स्टेटमेंट देतात तर एखादं नाटक खूप गाजतं, खूप त्याच्यावर बोललं लिहिलं जातं, तर ते म्हणजे त्या नाटकाची ओळख हरवते का? जसं तुम्ही आधी म्हणालात की एखाद्या टीव्ही सिरियलची जी व्यक्तिरेखा आहे तीच त्याची ओळख असते, तसा एखादा कलाकारच त्या नाटकाची ओळख होऊन जातो. तर मग ते नाटक हरवतं का? म्हणजे ती संहिता लेखकाची असते, दिग्दर्शकाची असते, त्या कलाकाराची असते, नाटक नेमकं
कोणाचं असतं हे बऱ्याचदा आपल्याला हा फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि मला त्याच्यावरती खरं तर बोलायचंच होतं आणि तू आणायचा हा विषय काढलास. आपण म्हणतो की दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप आहे, बरोबर. तर पुन्हा मला मोठं प्रश्नचिन्ह लावायचं, तो खरंच कॅप्टन ऑफ द शिप आहे का? बरोबर. याच्यात माझं म्हणणं हे आहे की संहिता ही लेखकाचीच आहे. ओके, हे मी कुठेही नाकारत नाही. ती त्याचं बाळ आहे, त्याच्या मेंदूमधून आलेली ती उपज आहे आणि ती त्यांनी कागदावरती उतरवली. पण जर एखाद्या लेखकाची ती संहिता ज्या वेळेला दिग्दर्शकाच्या हातामध्ये येते आणि दिग्दर्शकाबरोबर इतर घटक, नाटकाशी पूरक असणारे इतर घटक ज्या वेळेला त्याच्यामध्ये जोडले जातात, त्यावेळेला ती एक सांघिक कला म्हणून समोर येते. बरोबर, हे तर तू मान्य करशील. मग त्यावेळेला ती पूर्ण संघाची झाली ना. पण कायद्याच्या दृष्टीनं फक्त आणि फक्त ती राहते कुणाची? लेखकाची. आपण हेही मान्य केलं की चला, मी तर आधीच मान्य केलेलं की लेखकाचीच आहे. आता तिथून पुढे हे नाटक सगळं आलं तालमीच्या प्रोसेसमध्ये. तालमीच्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर दिग्दर्शक स्वतःची एक दिग्दर्शकीय संहिता तयार करत असतो. मी जर ते नाटक बसवतोय तर माझी एक स्वतःची स्वतंत्र संहिता तयार होते. आणि तू जर त्या नाटकामधला अभिनेता आहेस तर जी मंडळी नाटकातली आहेत तर अभिनेत्याची स्वतःची सुद्धा एक संहिता असते. आता याचं एक उदाहरण मी तुला देतो. नसीर सरांचं इस्मत आपा के नाम नावाचं एक नाटक आहे, जे इस्मत चुगताई यांच्या कथांवर आधारित ते नाटक ते सादर करत असतात. तर माझा एक मित्र त्यांची प्रकाश योजना सांभाळत होता त्या नाटकाची, आणि मी त्याला म्हटलं की मला अरे नसीर सरांना बघायचंय रे जवळ. तर मला ते इंटरेस्टिंग असं वाटतं की एक स्वप्न असतं की नसीर सरांना लाईव्ह परफॉर्म करताना आपल्याला बघायचंय. तो म्हणाला मी प्रयोगाची काही तुला गॅरंटी देत नाही, पण आमची तालीम आहे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये, त्या नाट्यगृहात तू ये, मी नसीर सरांची परमिशन घेतो. म्हटलं अरे हे तर मस्तच आहे. म्हटलं तू बिंदास परमिशन घे, त्यांनी जर दिली तर मला लगेच कळव, मी येतो. आणि सुदैवानं नसीर सर मूड मध्ये होते की काय माहित नाही, काय म्हणाले की ठीक आहे बुलाओ उनको, आने दो उनको. ते त्यांच्या नेहमीच्या खरजातल्या आवाजात वगैरे सगळं झालं. मी काय केलं, पहिली रनथ्रू जी आहे त्यांची ती ऑडियन्स मधनं पाहिली. म्हटलं हा चला कळलं. दुसरी रनथ्रू जी आहे त्यांची ती मी विंगेतना पाहिली. ओके. तर त्या माणसाची जी संहिता होती ती विंगेत अशी ठेवलेली होती, आणि ती त्यावेळेला जे कोणी ते नाटक दिग्दर्शित केलं असेल आणि त्यांनी ज्या रंगसूचना दिलेल्या आहेत त्या, ते स्क्रिप्ट म्हणजे तू बघशील ना तर एक वेगळं स्क्रिप्ट त्याचं तयार झालं असतं. एवढं त्यांनी त्याच्यातल्या त्या रंगसूचना, डिटेलिंग, आणि ते समोर बसलेला त्यांचा जो आत्ताचा असोसिएट डिरेक्टर आहे, सहदिग्दर्शक आहे, त्याला ते विचारतही होते की हाच धागा जातोय ना रे समोर, की काही वेगळं वाटतंय. एवढ्या लेव्हलला काम केलेला माणूस तो अशा पद्धतीचं काम करतोय. म्हणजे ती जी संहिता जी माझ्या नजरेसमोर आली ती अभिनेत्याची संहिता होती. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये इस्मत चुगताईंना आपण काही कमी लेखतोय का? नाही. पण त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचे जे अंडर करंट्स आहेत, त्यांना जो सगळा सारांश त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, हे त्या नटाचंही तितकंच काम आहे ना. आणि त्या नटावरती संस्कार दिग्दर्शक करतोय. अल्टिमेटली दिग्दर्शक हा तुझा पहिला प्रेक्षक आहे. बरोबर. तो जर तुझा पहिला प्रेक्षक आहे तर तो प्रेक्षक म्हणून हेच बघतोय की माझं नाटक कसं सोपं होईल, सुटसुटीत होईल, आणि त्याच्याकरता मी रंगमंचीय घटक काय 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 वापरतो. हे सगळं झालं. मग जी रंगावृत्ती हा शब्द आपण त्याला वापरूया, ती जी रंगावृत्ती तयार होते, समजा एखादी मुवमेंट मी दिली, एखादी तुला इथून तिथं जायचंय आणि हे जात असताना तुला हे वाक्य बोलायचंय, ते वाक्य बोलल्यानंतर कदाचित त्याचा जो परिणाम आहे, अंतिम परिणाम, तो जर पातळ होतोय किंवा तो जर इम्पॅक्टफुल होतोय तर तो आपण ठेवूया, आणि ते वाक्य जर तू नाही बोललास तर त्याच्याने त्याच्या परिणामाला काही धक्का लागत नाहीये तरी ठेवूया. म्हणजे ज्याला आपण नाटकातल्या भाषेमध्ये विराम म्हणतो किंवा पॉज म्हणतो. तर हे सगळं पुन्हा दिग्दर्शकाचं त्याच्यामध्ये येतच ना. मग त्याच्याही योगदानाला तुम्ही कमी लेखू नका. आणि ते जर हे स्वतःच बाळ आहे असं जर तुम्ही सगळं सांगितलं तर तो बिचारा तोही तुमच्या बरोबर रक्तच आठवत असतो ना रे. मग आणि दिग्दर्शकाला मग फक्त तुम्ही कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा करता की फक्त कॅप्टन ऑफ द शिप आहे नावापुरताच. मी असं म्हणेन की लेखक लिहिताना एकटा म्हणजे एकट्यासाठी तो रक्त आठवतो त्या वेदना, पण दिग्दर्शक तर
म्हणजे सगळ्यांसाठीचा तो रक्त आठवतो, कलाकारांना इथून इथपर्यंत, संगीतकाराला इथून इथपर्यंत, लाईट्सवाल्याला इथून, म्हणजे सगळ्यांच्या वाट्याचा रक्त तो स्वतः. आणि ज्या वेळेला पूर्ण पडदा उघडतो, नाटक सादर होतं, त्या पडदा पडतो त्यावेळेला तो कोपऱ्यात कुठेतरी उभा आहे आणि दिग्दर्शक काय असतो आणि कोण असतो हेच त्यांना माहित नसतं. म्हणजे ते माहित व्हावं म्हणून मी म्हणतो अशातला भाग नाही. पण तुला आणखीन एक याच्यातलाच एक खूप छान मुद्दा आहे, मला सांगण्याजोगा आहे तो, आणि आपल्या प्रेक्षकांकरताही होईल. गोपू देशपांडेंचं रास्ते नावाचं नाटक, म्हणजे आजचं उद्ध्वस्त धर्मशाळा जे आहे ते नाटक, त्याच्यामध्ये खूप मोठी सोलोलोकी, आणि ते नाटक NSD मध्ये परफॉर्म होत होतं. ओमपुरी सर त्याच्यामध्ये काम करत होते. मी हा कुठून तरी ऐकलेला IQ माहितीवरचा हा किस्सा आहे, पण तो जरी खोटा असेल तरी मला चालेल, काही हरकत नाही. पण त्याच्यातनं जे घेण्यासारखं आहे ना ते खूप इंटरेस्टिंग आहे. गोपूंनी ती जी सोलोलोकी लिहिली होती, ती सोलोलोकी ओमपुरी साहेबांना असं वाटत होतं की ती नाही घेतली तरी काही फार फरक पडणार नाहीये, कारण 2 ते 2.5 तासाचं नाटक मी सादर केलेलं आहे. आता पुन्हा मी ती सोलोलोकी घेणार आणि पुन्हा आता प्रेक्षकांना ब्रह्मज्ञान देणार याची काही गरज नाही. तर त्यांचे बरेचसे वादविवाद झाले गोपूंबरोबर, आणि ते म्हणाले की ठीक आहे, तुला तसं वाटतंय ना, आजचा प्रयोग जो आहे, नाही, आजचा जो 2 प्रयोग आहेत आज, ह्या प्रयोगामध्ये तू घे आणि ह्या प्रयोगामध्ये तू घेऊ नको. तर घेऊ नको हा जो प्रयोग सादर झाला तो फार महत्वाचा प्रयोग ठरला. मी थांबलो. तुमचंही असं झालं ना, आता हा का थांबला? हा जो ठेहराव आहे ना, ठेहराव हा त्या नटानं आणला, हा त्या दिग्दर्शकानं. प्रत्येक वेळेला शब्द बोललेच गेले पाहिजे असं काही नाहीये ना, न बोलताही मी जर तो इम्पॅक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तो परिणाम जर तुमच्यापर्यंत अधिक तीव्रतेनं जातोय, तर याच्यामध्ये गोपूंची संहिता नाही असं झालंच नाही आहे. पण खुल्या दिल्यानं गोपूंनी मान्य केलं की बाबा रे, हे ओम मुळे शक्य झालं. येते लक्षात? तसं कलेक्टिव्ह आर्ट आहे, ते टीमवर्क आहे. कोणी एकाने, आणि जर तुम्हाला फक्त तंत्रज्ञ हवेत, सगळे हवेत, आणि तुम्हाला दिग्दर्शकच जर नकोय त्या याच्यातला, कारण रक्त आठवलंय पुन्हा, मग मलाही वाटणार आणि मलाही ते फील होणार की नाही, ही चुकीची गोष्ट आहे. आणि हे किमान तुम्ही क्रेडिट तर द्याल, किमान क्रेडिट द्याल. हे जर होत नसेल तर मग अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे एथिक्स नावाचा जो प्रकार असतो ना, की थोडंसं आपल्याला एक कुठेतरी एथिक्स बद्दल आपल्याला ते असलं पाहिजे की नाही, हे चूक आहे, हे माझ्याकडनं चुकीचं घडतंय, ते तरी किमान आपलं झालं पाहिजे. ते होत नाही रे, होत नाही. आता 2 मुद्दे आहेत. तुम्ही याच्यामध्ये एक तालमीचा विषय काढला, आणि दुसरा एकांकिकेचा जो विषय आहे की तुम्ही एकांकिका सुद्धा खूप केल्या. अलीकडच्या काळात बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याच एकांकिकांचे नाटक होताना दिसतंय. याचं कारण हे आहे का की नवे लेखक येत नाहीयेत किंवा नवे विषय सापडत नाही, एखादी एकांकिका खूप चालली आहे, मग तिला पुढे आपण, ते होतं, ते प्रत्येकाला एक वाटत असतं की हा विषय माझा व्यावसायिक रंगभूमीवरती गेला पाहिजे. जसं ऑल दी बेस्ट सारखं उदाहरण आहे, आत्ताच्या काळातलं देवबाभळी सारखं उदाहरण आहे, की ज्या एकांकिका होत्या आणि त्याचं खूप छान पद्धतीनं व्यावसायिक नाटकामध्ये रूपांतर झालं. सुदैवानं ते चाललं आणि खूप छान पद्धतीनं चाललं. ही जमेची बाजू आहेच एकांकिकांची, पण प्रत्येक वेळेला पालीची मगर नाही होऊ शकत. कधी कधी त्या विषयाचा आवाकाच एवढा असतो की ते तेवढंच आहे आणि त्याच्यातच गंमत असते. पाणीपुरी तू जेवण म्हणून नाही ना खाऊ शकत, शॉर्ट फिल्म आपण, ते तेवढंच आहे, फिल्म नाही म्हणत होत आपण, तर ते तेवढंच आहे आणि तीच त्याची गंमत आहे. तर ते आता ते ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे की कोणी तो मुद्दा कशा पद्धतीनं हाताळावा, असा सगळा तो खेळ आहे त्याच्यातला. पण मला तालमीचं एक विचारायचंय की म्हणजे तुम्ही अधिकाराने त्याच्यावर बोलू शकता, कारण तुम्ही नव्या मुलांसोबत काम करता, तुम्ही परीक्षक म्हणून असता, तुम्ही वर्कशॉप घेता, आणि प्रत्येक कॉलेजमध्ये आता हे नाट्य विभाग मोठ्या प्रमाणावर येत चाललेले आहेत. तर ह्या तालमींच्या थोड्याशा कुरबुरी ऐकायला येतात किंवा त्या तालमींचे वेगवेगळे प्रकार अनेक कॉलेजांमध्ये चालू आहेत. तर हे म्हणजे मेथड ऍक्टर हा शब्द वापरून काय केलं जातंय का या? नाही, आता मला जो महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो असा आहे की तालमींच्या नावाखाली किंवा त्या प्रोसेसच्या नावाखाली जे काही सगळं चालू आहे ना, ते फारच विचित्र लेवलला कुठेतरी चालू आहे. म्हणजे मला ते बक्षीस हवंय आणि मला ते बक्षीस येणं केनं प्रकार येणं हवंय आणि मला ते मिळवायचंच आहे, आणि मला जर प्राईड आणि त्याचे एक उगाचच त्याचं इगो करणं, आमच्या सिनियर्सनी हे केलंय, आमचं अमुक हे केलंय, हे सगळं मला मान्य आहे. तुमचं प्राईड
हे तुम्हाला जपणं आहे. तुमच्या सिनियरनी खूप छान पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याला आम्ही नाकारतही नाही आहोत. फक्त माझं म्हणणं हे आहे की आत्ताचा जो आलेला नवा अंकुर आहे, जो या नाट्यकलेमध्ये कुठेतरी रुजू पाहतोय, त्याची नाळ तोडू नका. काहीतरी वेगळ्याच पद्धतीच्या प्रोसेस वापरून. म्हणजे मी जयदेव सरांचं ह्या बाबतीतही मला कौतुक करायचं की त्यांचं नेहमी म्हणणं हे असायचं, नाळ तोडू नकोस. नाळ तुटली नाही पाहिजे त्याच्यात त्या कलाकाराची रंगभूमीपासून. त्याला असं काहीतरी त्याची मला मजा आली पाहिजे ना नाटक करताना. मला जर मजाच येत नाहीये आणि हा दादा मला ओरडून सांगतो हे असं करायचंय, हे असंच करायचंय, असं नाही झालं तर मग तुला काही येत नाही, किंवा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे की मला हे मिळवायचंय, मग फक्त कोलू के बैल तयार होणार आहे. मग फक्त ह्युमन रोबोट सारखं काहीतरी काम तुमचं निघेल. त्याला मजा घेऊ दे, त्याला ह्या फील्डमध्ये येऊ दे, त्याचं त्याला कळू दे. लोणचं कसं असतं रे, एप्रिल मे महिन्यामध्ये आंबे येतात, त्याच्यानंतर आई आपली कधीतरी जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कुठेतरी ते मुरायला टाकतो आणि दिवाळीच्या दरम्यान कधीतरी आपल्याला ते चाखायला मिळतं. तर त्यालाही वेळ देतो ना. मग यांना वेळ द्या ना, यांना दुसऱ्याच वर्षी ते नाही ते होणार. कारण आपल्यालाच कळायला इतकी हयात जावी लागली. तर तुम्ही काय अपेक्षा करता की 4 महिन्याच्या तालमीमध्ये, की 4 महिने पण मी खूप म्हणतो, काही दिवसांच्या तालमीमध्ये त्यांच्याकडनं हा रिझल्ट मिळेल आपल्याला, तर ते होऊ शकणार नाही. आपण आता म्हणजे या टॉक शोच्या शेवटाकडे येतोय. मला फक्त एकांकिकाच्या संदर्भात तुम्ही वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत. म्हणजे लेझिम खेळणारी पोरं, घटोत्कच असेल, माकड असेल, आणि आता जे साम्राज्यम चालू आहे. तर हे विषय वेगवेगळे हाताळणं जे आहे किंवा या विषयांची तयारी करणं जे आहे, तर हे म्हणजे तो एक मोटिव्ह कुठून येतो की हा विषय आपण वेगळे प्रयोग केले पाहिजेत आणि तो पोहोचवला गेला पाहिजे लोकांना. मी फक्त इथे तुला करेक्ट करतो की मी एकांकिका अजूनही करतो म्हणून मी एकांकिकेतच रमणारा आहे असं नाहीये. दुर्दैवानं होतंय असं की मुंबईमध्ये माझ्या एकांकिकात सादर होतात आणि माझी प्रायोगिक नाटकं जी आहेत ती रेस्ट ऑफ महाराष्ट्र किंवा आउट ऑफ महाराष्ट्र सादर होतात. तर ती जी काही मी आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जी नाटकं सादर केलेली आहेत ती दुर्दैवानं मुंबईत मी केली नाही. त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे हा अजूनही एकांकिकांमध्येच रमलाय. तसं नाहीये. एक्का दुक्का एकांकिका माझ्या असतील की ज्या निर्वासित नावाची एक एकांकिका आहे माझी, जी खूप गाजली. दर्दपोरा नावाची एकांकिका आहे. त्याच्यानंतर अशा असंख्य एकांकिका आहेत ज्या मला करताना मजा आली. आणि आता जी काही तू नावं घेतलीस, लेझिम खेळणारी पोरं, घटोत्कच किंवा साम्राज्यम वगैरे, हे तर हे सगळे फॉर्म वाईज सुद्धा वेगळे प्रकार होते. आशयाच्या दृष्टीनं पण ते वेगळे होते आणि सादरीकरणाच्या दृष्टीनं पण वेगळे होते. म्हणजे लेझिम खेळणारी पोरंच तर मी तुला असं सांगेन की ते सुरुवातीला फक्त 10 ते 15 मिनिटाचं होतं. म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण त्याला स्किट असं म्हणू शकतो. युथ फेस्टिवलला जशी स्किट सादर होतात तसं ते स्किट होतं. थोडक्यात त्या 38 कविता होत्या. एक कविता किमान 2 ते 3 मिनिटं, काही कविता जर मोठ्या असल्या तर 6 ते 7 मिनिटं एक कविता चालायची. पण त्याच्यामध्ये मी 3 बंधनं स्वतःला घालून घेतली होती. एक म्हणजे याच्यामध्ये निवेदक वापरायचा नाही, दुसरं म्हणजे याच्यामध्ये ब्लॅकआउट वापरायचा नाही, आणि तिसरं म्हणजे लेखकाचे, थोडक्यात कवीचे जे शब्द आहेत त्या शब्दांना धक्का लावायचा नाही आणि पदरचा एकही शब्द टाकायचा नाही. हा प्रयोग जे मगाशी म्हटलं की हे स्वतःवर प्रयोग करायचे, मग ते प्रेक्षकांवर होत राहत. तर ते 15-20 मिनिटाचं सादर केलं, ते आवडलं लोकांना. आणि जयंत पवार सर होते त्या 15-20 मिनिटाचं सादरीकरण बघायला. ते म्हणाले की अभि हे खूप छान पद्धतीचं होतंय, हे अजून थोडंसं वाढव. म्हटलं ठीक आहे. मग ते आम्ही एनसीपीए मध्ये सादर केलं. एनसीपीए मध्ये ते पुन्हा नाही, एनसीपीए मध्ये त्याचा प्रयोग फसला. अच्छा. मी तुला आता ह्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की फसलेले प्रयोग जे आहेत ना ते तुमचे खऱ्या अर्थानं गुरु असतात. तो प्रयोग जर माझा फसला नसता तर लेझिम झालं नसतं. तिथे थोडासा फसला तो की पुन्हा तोच मुद्दा, खाडीच्या पलीकडची मुलं आहेत रे, यांचं डिक्शन वरती काम नाहीये, यांचं उच्चारण नाहीये, नाटकाची लँग्वेजच ती आहे, तर काय करणार. तशा पद्धतीचं ते होतं. पण ते खूप छान पद्धतीनं नंतर सगळं जुळून आलं आणि तो एक माइलस्टोन ठरला. आणि अशी मग फॉर्म आणि आशयाच्या दृष्टीनं मी अशी अनेक वेगवेगळी नाटकं करत गेलो. मी एक फॉर्म दुसऱ्यांदा कधी रिपीट नाही केलं.
त्यामुळे मी एवढं वैविध्य राखू शकलो की मला वेगवेगळे प्रयोग करायची संधी या रंगभूमीनेच दिली मला, आणि मग ते सुचत गेलं. म्हणजे मला असंही वाटतं की एखाद्या संपादकीयवर पण खूप छान पद्धतीचं नाटक होऊ शकेल, एखाद्या कथेवर पण होऊ शकेल काही, म्हणजे आणि कथांवरती तर अनेक लोकांनी, देवेंद्रराज अंकुर आहेत, नसीर सर आहेत, किंवा असंख्य लोक आहेत, त्यांनी कहानियों का रंगमंच नावाचा रंगमंचच उभा केला. असं झालं. पण हे प्रयोग होत गेले आणि मी मजा घेत गेलो माझ्या कामाची. महत्वाचं ते आहे, मजा आना चाहिए. आणि आज म्हणजे आपण आता शेवटाकडे येऊया, आणि तेच की जे काही आपण आयुष्यात करतो आहे त्याची मजा आली. आता नवीन माझ्यासारखी जी मुलं आहेत, थोडीशी नाटकात धडपडत आहेत काहीतरी, अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे की तुम्ही करत राहिलं पाहिजे, वेगवेगळे प्रयोग केले, करत तर राहिलंच पाहिजे, करत राहिलं पाहिजे, स्वतःवरती प्रयोग केले पाहिजेत, दुसऱ्याचं खूप बघितलं पाहिजे, दुसऱ्याचं खूप वाचलं पाहिजे. आणि वाचणं जे आहे, म्हणजे आम्ही आता मोबाईलमध्ये अडकलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही सुद्धा बघत असाल की तो नट तिथपर्यंत नाही पोहोचत, कारण त्याने वाचलंच नाही. तर ते किती महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं सांगणं खूप गरजेचं आहे. वाचनाचं मी तुम्हाला महत्व सांगतो. तुम्ही काही जरी नाही वाचलं ना, तर किमान गेला बाजार रोजचं वृत्तपत्र तरी वाचा. तुमच्या भोवताली काय चाललेलं आहे एवढं तरी तुम्हाला कळेल, तुमचं शब्द सामर्थ्य वाढेल. आता आम्ही एवढा वेळ बोलतोय, काही शब्द आम्ही उसने कुठून घेतले का? नाही ना, ते उत्स्फूर्त पद्धतीनं बोलत गेलो आणि ते येत गेलं. हे काही कुठलं स्क्रिप्टेड नाहीये, हे आत्ता आम्ही उत्स्फूर्तपणे बोलतोय आणि तुम्ही ऐकताय. मग याच्याकरता वेगळं असं मी काय करणार ना? तर हे कुठून आलं? माझ्याकडे म्हणा किंवा गंगाधरकडे म्हणा, कुठून आलं? तर ती 4 पुस्तकं वाचली, आम्हाला कोणीतरी सुचवलं की बाबा रे हे वाच किंवा हे बघ, हे छान आहे, हे पुस्तक वाचलंस ना तर तुला अशा पद्धतीची अनेक पात्र तुला जगायला मिळतील, अनुभवायला मिळतील. तर हे तिथूनच येत असतं. म्हणजे हे मी थेट तुमच्याशी बोलतोय, ते त्याच्याच करता बोलतोय की ते तितक्या अर्जनी मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय. म्हणजे दिवाळी आली, कमीत कमी एखादा दिवाळी अंक घेऊन वाचल्यावरती खूप प्रगल्भता आपल्याला अगदी आपसुकच येते. तर तो वाचन हा फार महत्वाचा घटक आहे या सगळ्यात. तर तुम्ही आज म्हणजे पिपीलिका क्रिएशनच्या ओपन अप पॉडकास्ट मध्ये आलात, नाटकाच्या संदर्भानं, नाटकाशी रिलेटेड जे सामाजिक संदर्भ आहेत किंवा सांस्कृतिक संदर्भ आहेत, त्या सगळ्याच्या संदर्भानं खूप बोललात, आम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात. आणि खरं म्हणजे नव्या मुलांच्या दृष्टीनं जे आहे नाटक काय आहे, किंवा प्रेक्षक म्हणून आम्ही फक्त बघायला जातो, पण त्याची एक प्रोसेस काय असते हे सगळं सांगितलं. त्या सगळ्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद, आणि तुम्ही आलात त्याबद्दल खूप आभार. थँक्यू गंगाधर. मी पण तुमचा आभारी आहे, आणि तुमच्या या पॉडकास्टला उत्तर खूप यश मिळो. असंख्य चांगली माणसं इथे येऊन त्यांचं विचारमंथन तुमच्यापर्यंत पोहोचवून तुम्हाला समृद्ध करो, आम्हाला समृद्ध करो. कारण आत्ता आपण अशा काळाच्या उंबरठ्यावरती आहोत की सगळं जंक फूड आपल्यात जातंय. तर ते जंक फूड आपल्याला काढून काहीतरी वैचारिक गोष्टी आपल्याला हव्या असतील, मोजकी माणसं असतील. आपण काळाच्या अशा एका कालखंडात जातोय की जिकडे आपले विचार पण आता भेसळयुक्त व्हायला लागलेले आहेत. तर चांगलं काहीतरी, पुन्हा हा सापेक्ष मुद्दा आहे, तुम्हाला ठरवायचंय. मी म्हणतोय म्हणून ते चांगलं आहे असं नाही. तुम्हाला तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला ते पटलं पाहिजे की हो हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. हे ठरणार कसं? तर तुम्ही ज्या वेळेला वाचाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की हा मुद्दा उत्तम आहे आणि हा मुद्दा मला बाजूला करायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला आता थोडंसं सजग राहावं लागणार आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. मला इथे बोलावलं त्याबद्दल मी तुझ्या संपूर्ण टीमचे, जरी आता आम्ही इथे दोघं दिसतोय तरी इथे मागे 5-6 मंडळी आहेत आणि ती खूप मेहनत घेत आहेत, तुमच्यापर्यंत काहीतरी कळकळीचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे तरुण रंगकर्मी आहेत किंवा उद्योन्मुख रंगकर्मी आहेत, जे काहीतरी स्वतःचं म्हणणं मांडू पाहतात. एकदा घर बसल्या तिथूनच टाळ्या वाजवा या सगळ्यांकरता. थँक्यू सो मच.